नमस्कार भावांनो बहिणींनो, कालचा व्हिडिओ कोणाला आवडला नक्की सांगा मला. सगळ्यांनी छान छान कमेंटी केल्या. आता आपण आई बाबानं मस्त काल व्हिडिओ पाठवला होता, तर काल तुमच्या ताईला चिंता नव्हती व्हिडिओ काढायची. आता तुमच्या ताईनं मस्त कांद्याची पात बनवली आणि आता 2 पोळ्या करायच्या. दाजी पुरत्यान भैयाला बनवली खिचडी. दर दिवस तेच घराने त्या भाज्याचे. कांद्याची पात केली, कोणताच भाजीपाला भैया खात नाही, हे नको ते नको ते नको. आता खिचडी टाकली थोडी त्याच्यासाठी. आता एकदा फिरवून देऊन घेते. पाणी पण खिचडीत कमी पडलं. हरसू भैया म्हणलं थोडं तर काही करताना फोन धरायचा का काही नाही. लेकरायला फोनाच्या पायी लेकरं पागल झाले. छकू दिदीला नाही फोन येऊच पाहत राहतोय फोन याल फोन. आता थोडा काहीतरी धीमे आचवर ठेवते मस्त. थोडेसे पोंगे तळले आणि आता आज लय आम्हाला हे झालं पाण्याचं. पाणीच नव्हतं एवढं. घडी घडी मोटरच बिघडत राहते ती. आता त्या बाजारात पण तेच भाजीपाला राहतोय. काही नसतंय त्या बाजारात आणलं काढलं. आता तर गावरान वांगे हे तर काहीच भेटून नाही राहिलं. मग वांगे हे काहीच नाही आणलं. मोठाले वांगे होते भरिताचे. दाजी खात नाही, भैया खात नाही, मग काही घेऊन नाही आले. आणि आपल्या गावाकडं आणलं काढलं भाजीपाला असतो या टायमाला. हिवाळ्याचा ढेमसं ढेमसं तर मला लय आवडते, पण इकडं नाही येत. इकडं तेच गोड गोड भाजीपाले लागतात. आणि बटाके तर लय गोड यायला लागलेत आता इकडं, तर काहीच चांगले लागणार. म्हणलं हेवढं काढून टाकला तर मग पोळ्या करायला बसीन. आणि आज इकडं काम चालू आहे तर लय आवाज येईल गे बाहेर. म्हणून मग बाहेरचा हेडो नाही तर काढा वाटते. बाहेर लय मच राहते इकडं. काय ना काय गाणे चालू, हे चालू ते चालू. हरसू भैयाला म्हणलं थोडासा हेडो त्या जाय तेव लाजतोय. आहे ना भैया, सारखी लाज वाटते त्याला. सारखं भैयाचं फोन पाहणं चालतंय. टी व्हीत कनेक्ट करण, हे पाहिन ते पाहिन. पाहता हे बंद करून ठेवायचं, ते उगच्या उगीच बटणं चालू असे करतेत लेकरा. आज मला 12 वाजले, म्हणजे आज सकाळी उठायला उशीर झाला. तर सकाळी 7 वाजता उठलो. आज काय भैयाला शाळेत जायचं काम नव्हतं. आणि दाजीला पण आज कटाळा आला असं लवकर उठायचा. पाया घरात किती अंधार येतोय लय का लय. तरी पण दोन्ही घरातले लाईट चालू असते, पण या घरात अंधारच येतोय लय. आहे ना भैया. अरे सारखा तसं काही ना काय हातात धरत राहिलेत, हात दुखतोय. असे करतेत लेकरं. बटणं चालू ठेवतीन, हे चालू ठेवतीन. आज मला 2-3 पोळ्या करायच्या. आज शिल्लक लय पोळ्या पडतात, तर म्हणलं आज शिल्लकच्या पोळ्या करायच्याच नाही. म्हणजे कधी कधी लय जास्त होऊन जातात, असं होतंय. बाहेर पा तुम्हाला दाखवते मी. बाहेर तर लय आवाज असतोय. बरेच दिवस झाले तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवलं. शांत वातावरण असते ते. तिकडं पा काम चालू आहे म्हणून ते आवाज यायला लागतात. म्हणून एवढं बाहेर गेलो काढत नसते. एकदम शांत वातावरण. आणि बाहेर हेडो याच्यासाठी काढावंच वाटत नाही. लय आवाज येतोय गाड्याचा आणि याचा. पा आहे का, कपडे वाळायला लागलेत आपले बाहेर. कपडे वाळायला लागलेत. कामं चालू आहेत तिकडं रोडाचे, त्याच्यामुळं आवाज येते एवढा. आहे ना रे भैया. हारसू भैयाची खटपट चालूच राहते. कितीक भाजीपाले आवडत नाही भैयाला. फक्त भेंडी आणि फुलगोबी या 2च वस्तू आवडतात त्याला. बाकी हे नको ते नको ते नको ते नको. भाज्या करणारं पण कटाळून जाते का लय कटाळून जाते या पोराच्या पुढं माणूस भाज्याला जीवाच्या वरी असं. संबारावाली मावशी, मिरच्यावाली मावशी गेली तर म्हणलं चला आपण आता. काल बाजारला गेले तर म्हणलं शिल्लकच आणून घेतलं, तर मग एवढी चिंता राहत नाही म्हणलं. मग मिरच्याने शिल्लक आणलं ना, आपले सगळे शिंगलं फुटले. 1 डझन आणले होते मी, सगळे फुटून गेले. चांगलेच नाही निघले ते.
आता गावाकडून आणलेले बॉक्समध्ये लय मस्त आहे, पण मी म्हणलं जाऊ दे तिकडं. लेकरं तर समजा 2 लेकरं आहेत, एक छकू गावाकडे शिकायला येईन, भैया काय पोरायची जात ते कशालाच हात नाही लावत, पण ते आपोआपच फुटून गेले. कधी आपण भांडे घासत असलं ते घासतानाच ते तडा मारून गेले होते, चांगलेच नाही निघले ते, असे झाले ते, म्हणजे फुटू लागले ते. आता आणीन मी, मस्त वाटते रे त्याला, मग ते सगळे असले तर आता आणावं लागत. आता चला, तुमच्या ताईचा एवढं मोठा व्हायला लागलाय आता. तुमच्या ताईनं मस्त कांद्याची पात, खिचडी आणि पोळ्या आणि पोंगे तळले. भैयाला काल पोंगे संपले होते, म्हणजे मम्मी काहून नाही तळले. इकडं आपल्या इकडं पोंगेच म्हणतात, आणि इकडं भुंगळे म्हणले तर देतात ते लोक, द्यायला पोंगे समजत नाही. गुजरातीत म्हणावं लागतंय भुंगळा आपो, तवा देतात ते, त्याला समजत नाही. पोंगे तर समजणारच नाहीत त्याला, तर भुंगळे म्हणावं लागते. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.